गुड मॉर्निंग पब्लिक, कशा आहात? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. बाय द वे ना, विषय थोडा हार्ड आहे कारण की आपले व्हिडिओ वाईज लेट येत आहेत, सो मॅनेज करा. कारण की आज आहे ना भाई संडे आहे आणि मला बिन ब्लॉग शूट करायला जायचं होतं. सो आज घरी कोण नाही आहे, तर माझा एक प्लॅन चालला आहे की आज आपण आहे ना चिकन रेसिपी करूया, काहीतरी असे मस्तपैकी चटकदार रेसिपी करू की पब्लिकला पण आवडली पाहिजे आणि तुम्हाला पण सोपी पडली पाहिजे करायला. सो मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आज आपण बनवतोय चिकन लॉलीपॉप. ओके, सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर त्याच्या पहिलं आत्ता मी ना काय करतो, चिकन वगैरे घेऊन येतो आणि मग नंतर तुम्हाला पूर्ण प्रॉपर रेसिपी सांगतो की काय काय लागते चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी. ओके, सो कंटिन्यू राहा. जे कोण नवीन आला असेल पहिले जाऊन सबस्क्राईब करा बाई, सबस्क्राईब करत नाही तुम्ही आणि लाईक पण करत नाही, लाईक पण करा. सो चला मी मटेरियल घेतो आणि मग मी भेटतो तुम्हाला. फायनली गाईज मी सर्व मटन वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे, चिकन वगैरे आणि मटेरियल पण सगळं घेतलं आहे. सो चला आता डायरेक्ट आपल्या पोझिशनला भेटतो. सो फायनली मित्रांनो मी सगळं सेटअप वगैरे केलेलं आहे आणि मटेरियल पण घेऊन आलेलो आहे. तर चला आता मी तुम्हाला सर्वप्रथम मटेरियल दाखवतो काय काय लागतं चिकन लॉलीपॉप बनवायला. तर चला. सो फायनली गाईज बघू शकता मी चिकनचे छोटे छोटे पीस वगैरे करून घेऊन आलेलो आहे आणि इकडे बघू शकता कोथिंबीर, इकडं आहे आलं लसूण पेस्ट, लिंबू आणि हे सर्व घरचे आहेत. तर मीठ, मसाला आहे, मिरची पावडर आहे, हळद आहे आणि इकडं कॉर्नफ्लॉवर. तो चला आता आपण प्रोसेस करायला घेऊया. ओके, कंटिन्यू राहा. सिंपल रेसिपी आहे, तर तुम्ही घरी पण करू शकता आणि बाहेर वगैरे गेला तरी पण करू शकता तुम्ही. तर चला मी आता तुम्हाला डायरेक्ट आपण प्रोसेस करायला घेऊ. चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवायला लागणार आहे आपल्याला. सो चला लागूया कामाला. मित्रांनो आपण चिकनचे पीस काढून घेतलेले आहेत बऱ्यापैकी, कारण की जास्त कोण खाणार नाहीये चिकन लॉलीपॉप, तर त्यामुळे आपण थोडे पीस काढून घेतलेले. तर चला आपण प्रोसेस करायला तयार होऊ. तर चला मित्रांनो सर्वप्रथम आपण लिंबू वगैरे कापूया. आता आपण ह्याच्यामध्ये लिंबू वगैरे टाकून घेऊया. जेवढं लिंबू टाकणार तेवढे मस्त चव लागते, आंबूस आंबूस. त्यामुळे लिंबू तुमच्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही. सो फायनली आता आपण आहे ना आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ. आलं लसूण पेस्ट टाकायचे 2 चम्मच आणि त्यानंतर मग थोडं आपले मिरची पावडर असेल ते टाकून घ्या घरी. तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आता मी टाकतोय, बघू शकता. थोडी लाल मिरची पण टाकायला पाहिजे. तर आता थोडं मीठ तुम्ही टाकू शकता तुमच्या चवीनुसार. आता तुम्ही मसाले किती टाकताय त्याच्यावरती आहे. आणि नॉर्मल हळद तर नॉर्मल टाकू शकता, नाही टाकली तरी जमते, बट टाकायची थोडी चवीसाठी. तर मी थोडी टाकतोय. हा कलर आहे रेड कलरचा कलर, तुम्हाला बाजारामध्ये विकत भेटू शकतो. तर मी कलर घेऊन आलेलो आहे आणि मी तुम्हाला दाखवायचं विसरलो होतो, बट आता दाखवतो. हा कलर आहे, तर आपण कलर टाकून घेऊया त्याच्यात. आणि तुम्ही जेवढं कलर टाकाल तेवढं भारी वगैरे दिसले जाते. तर आपण एवढा कलर टाकत आहे. तुम्ही जेवढा कलर टाकता तेवढं ऍक्टिव्ह दिसेल, बट जास्त पण टाकू नका, नाही तर पूर्ण लाल दिसेल. बघू शकता मी एवढा कलर टाकलाय. आता आपण चिकन मसाला टाकून घेऊया थोडं, म्हणजे चवीला पण भारी लागेल आणि वास वगैरे बी मस्त येईल. मी तर चिकन मसाला टाकतो, बट तुम्ही पण टाकू शकता, मस्त लागते. तर तुमच्या चवीनुसार टाका. आता आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. आता तुमच्या पीसची क्वांटिटी किती आहे त्याच्यावरती आहे. सो आता माझी तर मी 5-6 पीस घेतलेले आहेत, जे फक्त माझ्या पुरतं आहे. आणि जे आमचे जजेस आहेत, जज करणारे, त्यांना पण देऊ थोडंफार एवढं. तर चला आपण टाकून घेऊया. एवढं काफी. तर चला आता आपण याला आहे ना पूर्ण मिक्स करून मॅग्नेट व्हायला ठेवून देऊया. ओके, तर जवळ आहे कॅमेरामॅन. तर चला आपण आता याला मिक्स करून घेऊया. आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय. तर बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्स करतोय. तुम्ही पण करू शकता, बट आमचं भांडवल बारकं पडले बाहून, त्याच्यामुळे काय विषय नाही. चला, बट अजून लिंबू कुठे? लिंबू 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 मला मारेला. कुठे लिंबू? आता आलं लिंबू काय बे. तर आता आपण अजून वाईस लिंबू टाकू. लिंबू बिन साथ सोडली लिंबाने आमची. अरे लिंबाने पण साथ सोडलेली गाईज आपली. चला
मम्मी आली तर मम्मी मारायला बसली आता मला, कारण की मी घरी एकटाच प्रोग्राम चालला आमचा आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन. कॅमेरामॅनला भांडी घासायला लागणार आहे, काही विषय नाही, त्याच्यात काय वाद नाही. चल आता हे आपण अशा पद्धतीने हे करायला ठेवूया मॅग्नेट. ओके, सो चला आता आपण मॅग्नेट करायला ठेवूया. आणि 50% काम झालेले आणि आता अजून 50% राहिले. सो आता आपण काय करूया, 10 मिनिटं आहे ना याला ठेवूया असंच मॅग्नेट व्हायण्यासाठी. तर झाकण पाहिजे ना आपल्याला. सो बघू शकता अशा पद्धतीने आपण केलेलं आहे. ओके, आपण आता मॅग्नेट करण्यासाठी आपण चिकन ठेवलेलं आहे. तर आता 10 मिनिटांनी भेटू आपण. ओके, तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ जर पाहिजे असेल कुकिंगचे तर खाली कमेंट करा. ओके, तर गाईच आपण आता तेल तापायला ठेवलेले आहे. सो 10 मिनिटं तर झालेली आहेत. तर मित्रांनो आपण आता तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता तेल तापून मग नंतर आपण त्याच्यात पीस टाकणार आहे आणि मग चांगले तळून घेणार आहे. चांगल्या पद्धतीने आता मॅग्नेट झालेले आहे. सो 10 मिनिटं तरी लागतात मॅग्नेट व्हायसाठी. तर झालेले आहे आपलं मॅग्नेट मस्तपैकी. मित्रांनो कडेकतेदार तेल तापलेले आहे आता आणि आपण आता पीस टाकून घेऊया एक एक. असे चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे काही. जेवढे कडक होतील तेवढं भारी आपल्यासाठी, म्हणजे कुरकुरीत लागतात खायला. चांगला ब्राऊन कलर होतोपर्यंत तळून घ्यायचंय, म्हणजे चांगलं असं कुरकुरीत लागतात खाण्यासाठी. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण केलेले आहे. तर मित्रांनो आता खूप मस्त असं आपले चिकन लॉलीपॉप तर झालेले आहेतच आपण बोलू शकतो. आणि माझ्या तोंडाला एकदम मस्त असं पाणी सुटलेलं आहे. तर कधी खातोय कधी नाही ते असं झालेलं आहे. पण आपल्याला कडक बनवायचे, कुरकुरीत बनवायचे चांगलं असं मस्त वेगळी. ओके, तर एकदम सिंपल आणि सोपी रेसिपी आहे. तर तुम्ही घरी पण करू शकताय, खूप मस्त आहे आणि एकदा करून पाहिलंच पाहिजे तुम्ही. ओके, तर चला आता मी आपलं झालेच जमा आहे. तर एवढंच राहिलेलं आहे शेवटचं पीस. तर चला की झालं की मग तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवतो आणि मग नंतर आपले जजेसला दाखवतो आणि मग नंतर बघू कसं झालं काय ते. ओके, चला. तर ते कॅमेरामॅनला विचारा, त्यांनी माझं एक पीस पळवलेलं आहे ऑलरेडी एक. तर चला आता आपण खाऊन घेऊया. खूप मस्त झालेलं आहे. आणि जर तुम्हाला अशी रेसिपी हवी असेल, पाहायला आवडत असेल, तर आपण शेतात पण रेसिपी करणार आहे. आणि ते पण करण ते वगैरे असतील त्या टायमिंगला, त्यांना पण कळण की तुम्हाला खोटं जर वाटत असेल, चांगली नाही झाली, तर ते पण असतील त्या टायमिंगला, त्यांना पण विचारू शकता तुम्ही. ओके, तर हा असा बारकासा आपला ब्लॉग होता. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता मी खाऊन घेतो.
मला ते शिवाय पडणार आहेत कारण की लय पसारा घालून ठेवलेला आहे मी. ओके, तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत थँक्यू वॉचिंग, बाय. सगळं झालं, खाऊन पण घेतलं, थंबनेलच राहिले काढायचं. आता काहीतरी जुगाड लावायला लागेल मला थंबनेलचं. आता बघू शकता सगळं रिकामं करून टाकलंय. भूतांनी खाऊन घेतलं आमचे सगळं. मग जेसला मग व्हिडिओ पुढे नाही आली, पण डायरेक्ट खाऊन घेतलं सगळं. आले इकडं, व्हिडिओ बंद झाला की लगेच पळत आले आणि डायरेक्ट खाऊन घेतलंय सगळं.